संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना असेल किंवा इंदिरा गांधी पेन्शन योजना असतील, या योजनातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती यावेळी योजनेचे पैसे जमा झाले। आता हे पैसे जमा होताना अनेकांची आशा होती की जे 2,500 रुपयांचा निर्णय घेतला होता तर ते 2,500 रुपये जमा होतील, परंतु वास्तविक पाहता लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती 1,500 रुपये जमा झाले। आणि मग हे 2,500 रुपयांचा नक्की विषय काय होता, हे 2,500 रुपये लाभार्थ्यांना कधी जमा होणार आहेत का, 1,000 रुपयांचा पुन्हा एकदा हप्ता येणार का, असे अनेक प्रश्न या योजनांचे लाभार्थी विचारत आहेत। तर त्या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राइब देखील करायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी विराज आणि स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या मराठी चॅनलमध्ये। सर्वात पहिली बाब म्हणजे निराधार योजनेअंतर्गत पैसे जमा झालेत का, तर हो, निराधार योजनेचे पैसे 7 आणि 8 तारखेपासूनच लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली। यामध्ये दिव्यांग बांधव असतील, श्रावणबाळ पेन्शन असतील किंवा इंदिरा गांधी पेन्शन जी की केंद्र सरकारची योजना आहे ती असेल, आणि आपले सर्वाधिक नावाजलेली म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, या सर्व योजनांच्या लाभार्थींना पैसे 7-8 तारखेपासून जमा होण्यास सुरुवात झाली। त्यावेळी देखील आपण व्हिडिओ टाकली होती आणि आपल्या चॅनलवर रील देखील आपण त्या संदर्भातील अपलोड केली होती, ज्यामध्ये योजनेचे पैसे जमा होणार आहेत म्हणून पोर्टल बंद ठेवलं होतं आणि त्याच दिवसापासून लाभार्थ्यांना मेसेज देखील आले की त्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा झालेत। आता दुसरा मुद्दा यामधला महत्त्वाचा म्हणजे योजनेचे पैसे हे 2,500 रुपये का आले नाहीत, तर लक्षात घ्या, याबाबत आपल्या राज्याच्या अधिवेशनामध्ये जे पावसाळी अधिवेशन पार पाडलं त्यामध्ये मंत्र्यांनी देखील घोषणा केली आणि त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी देखील नंतर पत्रकार परिषदेमध्ये माहिती स्पष्ट केली की योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना, यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो आहे की फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांसाठी हे 2,500 रुपये झाले आहेत। इतर जे काय आपले रेग्युलर निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना नेहमीप्रमाणेच 1,500 रुपये महिन्यात जे होतं तेच पैसे मिळणार आहेत, त्यांच्यासाठी 2,500 रुपयांचा निर्णय घेण्यात आलेला नाही। दिव्यांग बांधवांसाठी मात्र 2,500 रुपये महिना हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता हे 2,500 रुपये कधी जमा होणार हा देखील यामधला महत्त्वाचा मुद्दा आहे, तर लक्षात घ्या। आता योजनेबद्दल 2,500 रुपयांची घोषणा तर झाली, परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही। जेव्हा अंमलबजावणी होईल तेव्हा त्याचा शासन निर्णय असेल किंवा परिपत्रक असेल ते समोर येईल आणि त्यानंतरच पुढचा जो हप्ता होणार आहे तो हप्ता 2,500 रुपयांप्रमाणे निराधारांच्या बँक खात्यावरती जमा होईल, ते देखील फक्त दिव्यांग बांधवांच्या। आता यामध्ये देखील अनेक महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यामधला सर्वात महत्त्वाचा म्हणजे अनेक असे लाभार्थी आहेत की ज्यांना मागील 5-6 महिन्यांपासून योजनेचे पैसेच आले नाहीत। मग आता काय झालं, आम्ही सर्व अटी व निकषांमध्ये पात्र होतो, आम्ही योजनेचा फॉर्म भरला होता, त्याला बरेच दिवस झाले आणि आम्हाला सर्व सुरळीत लाभ सुरू होता, परंतु अचानक आमच्या या योजनेचे पैसे का थांबवले गेले, आम्हाला यातून अपात्र केलं आहे का, असा देखील प्रश्न या निमित्ताने लाभार्थी विचारू लागले। तर याबाबत बोलायचे झाल्यास लक्षात घ्या, तुम्हाला यामध्ये अपात्र केलंय का, तर अजिबात नाही, तुम्ही यामध्ये पात्रच आहे, परंतु योजनेचे पैसे जे जमा होणार आहेत ते पैसे फक्त आणि फक्त DBT द्वारेच यावेळी देखील जमा होणार असल्याने तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक आहे का नाही याची खात्री करायची आहे। आणि ते जर लिंक आहे, समजा तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक आहे याची तुम्ही खात्री केली, ते ऑनलाईन देखील दिसत आहे, सर्व बाबी आहेत, तर मग तुम्हाला तुमचा हयातीचा दाखला जो काही असणार आहे तो हयातीचा दाखला घेऊन तो तुमच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये जमा करावा लागणार आहे। ज्यावेळी पंचायत समिती कार्यालयामध्ये तुमचा हयातीचा दाखला तुम्ही जमा करणार आहात त्यानंतर तुम्हाला पुढच्या महिन्यापासून योजनेचे पैसे सुरळीतपणे जमा होण्यास सुरुवात होईल, परंतु लक्षात घ्या 1,500 रुपये जमा होत आहेत, 2,500 रुपये दिव्यांग बांधवांना केवळ दिले जाणार आहेत आणि ते देखील त्याबाबत जेव्हा परिपत्रक येईल, अधिसूचना येईल अथवा शासन निर्णय येईल त्यानंतरच हे 2,500 रुपये म्हणजेच की 2,500 रुपये महिना सुरू होईल। तोपर्यंत हे जे पैसे मिळणार आहेत हे पैसे तुम्हाला 1,500 रुपयांप्रमाणेच मिळणार आहेत। आता संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतरही योजनांबाबत तुमची कोणतीही शंका असल्यास तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये थेट विचारा, जेणेकरून तुमच्या कमेंटचे देखील उत्तर दिले जाईल आणि त्यासोबतच आपल्या चॅनलवर त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपण अनेकांना जागरूक करता येईल। तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत, परंतु अशाच कामाच्या माहितीसाठी आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला आधी सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून ही सर्व माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळणार आहे। तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। जय महाराष्ट्र।